बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले। चित्रा वाघ यांनी कौटुंबिक भांडणाचा फायदा घेत आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असा आरोप विद्या चव्हाणांनी केलेला आहे। पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमांना ऐकवली। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणलं असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला। विद्या चव्हाणांचे सगळे आरोप चित्रा वाघांनी फेटाळून लावले। विद्या चव्हाण यांना सुनेकडून पहिला नातू म्हणजेच मुलगा हवा होता, पण पहिली मुलगी झाल्याने त्या सुनेचा छळ करत होत्या असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला। विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण या जेव्हा पोलिसात तक्रार करण्याकरता गेल्या तेव्हा त्यांना पिटाळण्यात आल्याचा दावाही वाघ यांनी केला। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। अकोला शहरातील रेस्ट हाऊस इथं अमोल मिटकरी थांबलेल्या दालनामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची कार फोडली। कारची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींनी कारचं निरीक्षण केलं। त्यानंतर ते दुसऱ्या गाडीने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी या प्रकरणाविरोधात तक्रार दाखल केली। वरळीतील जांभोरी मैदानात ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या मैदानात उबाठा गटानं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत मनसेनं हे बांधकाम तोडण्याची मागणी केली। त्यावरून दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी या मागणीकरता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। सगळ्या समाजाच्या नेत्यांना बोलावून आरक्षणावर चर्चा करावी, तेव्हा जो निर्णय होईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। मातोश्री बाहेर मराठा आंदोलक रमेश केरे आणि अंबादास दानवेंमध्ये चर्चा झाली। यावेळी रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस आहे असा आरोप अंबादास दानवेंनी केला। तर ठाकरे सध्या सत्तेत नाहीत, त्यामुळे आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या बंगल्याबाहेर करा असं अंबादास दानवे म्हणाले। राज्यात मराठ्यांचं कुठेच आंदोलन सुरू नाही। मातोश्रीवर कोण गेलं हे माहीत नाही, मात्र हे दरेकरांचं अभियान असू शकतं असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। त्यांनी दुटप्पी भूमिका बाजूला ठेवून स्पष्ट भूमिका मांडावी असंही बावनकुळे म्हणाले। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा लातूरवरून बीडमध्ये दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलं। पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील किंवा लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलणं हे साहजिक आहे, मात्र इतर कोणी आरक्षणावर बोलत असेल तर यात्रा काढत असेल तर त्याचं आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं नातं दीप पतंगासारखं वाटतं असं म्हणत सुषमा अंधारेंनी आंबेडकरांवर निशाणा साधला। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान केलं। एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे, ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत तेव्हा तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। अजित पवार वेशांतर करून दिल्लीत जायचे तेव्हा त्यांना कोणी रोखलं का नाही? अजितदादांनी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनावट कागदपत्र बनवली आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला। ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत, त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केलेली आहे। अजित पवार चोरून अमित शहांना का भेटायचे असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाराष्ट्राची बेईमानी केली अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधला। उद्या जर एखाद्या दहशतवादी नाव बदलून आला तर काय कराल असा सवालही त्यांनी सरकारला विचारला। वेशांतरावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मंत्री दीपक केसरकरांनी उत्तर दिलं। राऊत काही बोलतात, काहीतरी विधान करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, हे त्यांचं काम आहे अशी टीका केसरकरांनी केली। पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे। शिरोळे यांनी लावलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर सहमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप फोटोतील महिलांनी केलेला आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरेंनी पुण्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। नदीपात्रात राडारोडा टाकल्यानंच पूर आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला।
दरम्यान आयुक्तांना भेटून पुढच्या ॲक्शन प्लॅनवर चर्चा केल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आलं उत्पादक शेतकऱ्यांसोबत माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. आलं खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांकडून दिला जाणारा त्रास आणि पिकासंदर्भात केला जाणारा दुजाभाव या विषयावर चर्चा झाली. बाजार समितीतील व्यापाऱ्यांना सरसकट आलं खरेदीचे आदेश दिले जातील असं आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. चंद्रपुरातील भाजप कार्यकर्ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करणार आहेत. पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सेवेच्या माध्यमातूनच आपलं कार्य पुढे जाऊ द्या. चंद्रपुरात पूरस्थिती असल्यानं वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचं दिसतं आहे. उरण शहर ते उरण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलेले आहेत. तो तिचा पाठलाग करत होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयात जाऊन मिलिंद भांबरेंची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरेंनी अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे प्रकरणावर चर्चा केली. या दोन्ही केसमध्ये राजकारण न करता आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शर्मिला ठाकरेंनी केली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरामध्ये सिडको प्रशासनाकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. वारंवार या संदर्भात तक्रार करूनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं वाळूज महानगरातील नागरिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. जालना शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा निर्माण झालाय. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असता कोंडवाड्याचं काम सुरू असून 2 महिन्यांनंतर कारवाई करू असं उत्तर आयुक्तांनी दिलं. अमरावतीच्या वाढोडा शुक्लेश्वर इथल्या शाळेच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलानं माखला. विद्यार्थ्यांना रोज चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. त्यामुळे शाळेसाठी पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते कळाशी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पूल नसल्यानं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे दुर्घटना घडल्यावर सरकारला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. आरटी प्रवेश देण्यास शाळांनी नकार दिल्यानं बीड जिल्ह्यातील जवळपास 2000 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या पालकांनी जिल्हा परिषद समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. बीडच्या वडवणी तालुक्यातील वंजारवाडी शाळेला गेल्या 10 वर्षांपासून इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागत होते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यावर प्रशासनाला खडबडून जाग आली. वंजारवाडी वस्ती शाळेला लवकरच पक्की इमारत बांधून दिली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद इथं मोकाट जनावरं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झालेत. रहदारीला अडथळा होत असल्यानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येते. बीड जिल्ह्यातील राळी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 1.5 महिन्यांपासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गटक शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवत निषेध केला. शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम 5 वर्षांपासून अपूर्णच असल्यानं येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत. अर्धवट कामामुळे येडमाळ्याजवळ रस्ता खड्डेमय झाला. यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी प्रवाशांनी केली. पॉस मशीन शिवाय खतं विक्री करणं 13 कृषी सेवा केंद्र संचालकांना भोवणारे. अमरावती जिल्ह्यातील कंपनी मालकांवर मातीयुक्त खत विकल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला. आता यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. 30 दिवसांचा पायी प्रवास करून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम पंगुळगव्हाण या गावात होतो. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. बाजरीची भाकरी आणि आमटीचा महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. 2017 साली लोणावळ्यामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा मंगळवारी निकाल लागणार आहे. चोरीच्या उद्देशानं लोणावळ्यामध्ये सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तब्बल 7 वर्षांनंतर निकाल लागणार आहे. मुंबईतील बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या नदीत हरिण पडल्याची घटना समोर आली. या सांबराची सुखरूप सुटका करत त्याला जंगलात सोडून देण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता वर्ध्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. यामुळे
पावसामुळे शेतात पाणी साचलं होतं, पिकांचं मोठं नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीकरता सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले। बीड शहरातील धानोरा रोडवर खड्डे, चिखल आणि अस्वच्छता बघायला मिळते, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। 15 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्त न केल्यास स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला। उरण इथल्या तरुणी यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। चेहऱ्याला काळे मास्क लावून महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। सोलापुरामध्ये बळीराजा एकता समितीकडून 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना 6 वर्षांपासून पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। पीक विमा न दिल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असा इशारा त्यांनी दिला आहे। बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथल्या बस स्थानकावरून हजारो विद्यार्थी प्रवास करतायत। गेल्या अनेक दिवसांपासून एकही बस सिंदखेड राजा शहरावरून निघत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं। या प्रकरणी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला। मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली। भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ खड्ड्यांभोवती रांगोळी काढत मनसेनं आंदोलन केलं। येत्या 2 दिवसात खड्डे भरले नाही तर मनसे स्टाईलनं खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला। एकतर्फी प्रेमातून 21 वर्षाच्या तरुणीची हत्या करून आरोपी पसार झाला। पिंपरी चिंचवड इथं ही घटना घडली। प्राची माने असं मुलीचं नाव असून ती मूळची सांगलीची रहिवासी आहे। आरोपी अविराज खरात वारंवार लग्नाची मागणी घालून प्राचीला त्रास देत होता। दरम्यान प्राचीनं लग्नाला नकार दिल्यानं तिचा धारधार चाकूनं वार करत खून करण्यात आला। या घटनेनंतर अवघ्या 12 तासात पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। ठाण्यातील दोस्ती कॉम्प्लेक्स इथं सावत्र बापानं बेडवर आपटून 4 वर्षाच्या मुलीची हत्या केलेली आहे। या घटनेनंतर संबंधित व्यक्ती पसार झालाय। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। विजेचा लोखंडी खांब घरावर कोसळला, घराचं नुकसान झालं। कल्याणच्या टाटा पॉवर परिसरात ही घटना घडली। 15 दिवसांपूर्वी गंजलेल्या अवस्थेतील या खांबाची महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती, तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडली। असा आरोप होतोय आणि नुकसान भरपाईची मागणी होते।